गर्भवती स्त्रीला स्वतःचे पोषण, गर्भाचे पोषण आणि सोबत सोबत स्तन निर्मितीचे जे कार्य आहे ते स्वतःला तिला तिच्या आहारामधून पूर्ण करायचं असते. सो मग आहाराचा विचार करत असताना आपण पाण्याला कसं काय विसरू शकतो? सो पाणी जे आहे, जे गर्भवती स्त्री पाणी पिणार असते त्याचा परिणाम तिच्या स्वतःच्या गर्भावर आणि तिच्या स्वतःच्या आरोग्यावर सुद्धा होणार असतो. म्हणून गर्भवती स्त्री जे पाणी पित आहे ते पाणी शुद्ध आणि निर्जंतुक असणं हे खूप महत्वाचं असते. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इथे बघणार आहोत की गर्भवती स्त्री, जे प्रेग्नंट लेडीज आहे, तिने पाणी कसं प्यायला पाहिजे, कोणत्या प्रकारचं पाणी प्यायला पाहिजे आणि त्या पाणी पिल्यामुळे तिला कोणता फायदा होणार आहे आणि तिच्या गर्भाला सुद्धा कोणता फायदा होणार आहे. सोबतच सोबत जर तिने स्वच्छ निर्मळ पाणी नाही प्यायलं तर त्याचा दुष्परिणाम जो आहे तो तिच्या गर्भावर आणि तिच्या प्रकृतीवर कशा प्रकारे होणार आहे, तर हे आज आपण पूर्ण सगळं जाणून घेणार आहोत. हल्ली आजकाल सगळीकडे जे आहे हे वॉटर फिल्टर सगळ्यांकडे लागलेले आहे. पण तरी सुद्धा आता अजून एक गोष्ट अशी लक्षात येत आहे किंवा ऐकण्यात येत आहे की वॉटर फिल्टरचं जे पाणी आहे ते पिल्यामुळे आपल्याला जे पुरेसे विटॅमिन्स किंवा मिनरल्स पाहिजे आहे ते मिळत नाही आहे. त्याच्यामुळे जरी तुमच्याकडे वॉटर फिल्टर लागलं असेल, पण जर तुम्ही गर्भवती स्त्री आहात किंवा एक्सपेक्टेड मदर आहात, तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्णपर्यंत शेवटी बघायला पाहिजे की तुम्हाला जे आहे पाण्यातून सुद्धा जे न्यूट्रिएंट्स आहे किंवा मिनरल्स आहे ते मिळतील नक्की. त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. सो गर्भवती स्त्रीचे म्हणजे प्रेग्नेंट लेडीजचं जे प्यायचं पाणी आहे ते 15 ते 20 मिनिट उकळल्यानंतर त्यांना निर्जंतुक झालेलं जे पाणी आहे तेच तिने प्यायला पाहिजे. सो पाणी गरम करून थंड करायचं आणि नंतर तिने ते प्यायचं आहे. थंड करायचं म्हणजे त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं किंवा माठामध्ये पाणी ठेवायचं असं करायचं नाहीये. नॉर्मल टेम्परेचरवर आलं की ते पाणी तुम्ही प्यायचं आहे. सो आता गरम करून पाणी पिणं हे इतकं का महत्वाचं आहे? सो पाण्याद्वारे जर आपल्या शरीरात, गर्भवती स्त्रीच्या शरीरात जर जंतू गेले, जंतू किंवा जंत जे आहे ते वर्म्स म्हणतो आपण त्याला, जर त्यांचा प्रादुर्भाव झाला शरीरामध्ये, तर शरीराला आवश्यक असणारे जे जीवनसत्वे आहे म्हणजे विटॅमिन्स आहे, जे मिनरल्स आहे आणि सोबत सोबत महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं जे गर्भवती स्त्रीसाठी महत्वाचं आहे ते आहे आयर्न. ते पुरेशा प्रमाणात मिळत नाही. म्हणून पाणी हे जे आहे गरम करून पिणेच खूप महत्वाचे आहे. सो तुम्हाला पुरेशा प्रमाणात जे जीवनसत्व महत्वाचे आहे ते जर मिळत नाही आहे गर्भारपणात, तर तुम्हाला वजन कमी होणे, अपचन होणे हा सगळा त्रास होऊ शकतो. सोबतच सोबत तुमच्या जर शरीरात जंत गेले तर तुम्ही गरोदरपणामध्ये जंतासाठी जी औषध आहे ती खाऊ शकत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होण्यापासून वाचण्यासाठी आपण गर्भारपणामध्ये 15 ते 20 मिनिट उकळलेलं पाणी पिणंच हे सगळ्यात बेस्ट आहे. सो हे आता मी तुम्हाला सांगितलं, याच्यामुळे आपल्याला आपला बचाव करायचा आहे. ठीक आहे. आता मी जे दुसऱ्या प्रकारचं आता पाणी सांगणार आहे तुम्हाला प्यायसाठी, त्याच्यामुळे आपल्या शरीराला फायदा होणारच आहे, पण सोबत सोबत आपल्या गर्भाला सुद्धा याचा फायदा होणार आहे. म्हणजे जे बाळ आहे आतमध्ये त्याला सुद्धा तो फायदा होणार आहे. तुम्ही जे पाणी प्याल त्याचा फायदा त्याला सुद्धा होणार आहे. सो आपण याला म्हणतो सुवर्णभारित जल. तर हे सुवर्णभारित जल पिल्यामुळे जे तुमचं बाळ आहे त्याच्या मेंदूचा विकास जो आहे तो चांगल्या प्रकारे होतो, असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. सो आता हे सुवर्णभारित जल आहे ते कसं बनवायचं? सो सुवर्णभारित जल बनवत असताना आपल्याला सोन्याचा ऑब्विसली वापर करायचा आहे आणि जे सोनं वापरायचं आहे आपल्याला ते 24 कॅरेटचं सोनं वापरायचं आहे. पण 24 कॅरेटचं म्हणजे खूप जाड वापरायचं असं नाही, अगदी बारीकचा पत्रा आपल्याला वापरायचा आहे. तो कसा वापरायचा आहे, तो कसा असायला पाहिजे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण सोबत सोबत आपल्याला त्यामध्ये वावडिंग नावाचे दाणे टाकायचे आहे. त्याच्यामुळे सुद्धा काय फायदा होईल हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. तर आधी सगळ्यात आधी आपण बघून घेऊया की सुवर्णभारित जल जे आहे ते कसं बनवायचं. सुवर्णभारित जल तयार करायचं आहे आपल्याला, तर ते कसं करायचं मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे सोन्याचा एक पत्रा. तर तो सोन्याचा पत्रा कसा राहायला पाहिजे हे बघा. जवळून दाखवशील. हा सोन्याचा 24 कॅरेटचा पत्रा आहे आणि तो अगदी म्हणजे खूप जाड नाही आहे, एकदम पातळ असा पत्रा आहे आणि आणि त्याच्या भोवती जे आहे हे चांदीचे तार जी आहे ती बांधलेली आहे. तर ही माझ्या नवऱ्याने जरा जास्त चांदीची तार बांधून घेतली आहे, तर तुम्ही यापेक्षा थोडीशी कमी बांधाल. तर एका आपल्याला अशा पत्र्याची आणि त्यावर चांदीची गुंडाळलेली तार हे एक आपल्याला पाहिजे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे वावडिंग पाहिजे आहे. वावडिंग जे आहे
ते जरी असं आपल्या मिरेसारखं दिसत असेल, पण हे मिरे नाही आहे आणि मिऱ्यापेक्षा आकाराने जे आहे ते थोडं छोटच आहे. ठीक आहे. याचा फायदा, वावडिंगचा फायदा काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर जेव्हाही तुम्हाला पाणी बनवायचं आहे, तर एक अंदाज म्हणून मी सांगते तुम्हाला की 1 लिटर पर्यंत पाणी घ्यायचं आपण. तुम्ही जास्तही घेऊ शकता, जास्तही बनवून ठेवू शकता, पण मी एक अंदाज सांगते. 1 लिटर जर तुम्ही पाणी घ्याल तर त्यात तुम्ही अंदाजे किती वावडिंगचे दाणे टाकायला पाहिजे. कारण की सोन्याचा पत्रा तर तुम्ही 2 लिटर पाणी घ्याल तरी पण एवढाच राहणार आहे, पण वावडिंगचे दाणे जे आहेत ते मात्र वाढू शकतील तेव्हा. म्हणून जवळपास 1 लिटर जर तुम्ही पाणी घेताय, तुम्ही याच्यापेक्षा जास्त घ्यायचं. आता मला सांगायचं आहे म्हणून ठीक आहे. त्याच्यामध्ये हे जे आहे या पत्रा टाकून द्यायचं आणि आणि मला वाटतं हे एक 14-15 दाणे असतील. तर इतके दाणे तुम्हाला यामध्ये टाकायचे आहे. यामध्ये टाकून द्यायचे आणि पाणी जे आहे ते 15 मिनिटासाठी मंद आचेवर गॅसवर ठेवून द्यायचं उकळायसाठी आणि त्यानंतर त्याला गार करून नंतरच प्यायचं आहे. सो जेव्हा तुम्ही जास्त पाणी घ्याल, 1 लिटर पेक्षा जर तुम्ही जास्त पाणी घेताय, तर त्या अंदाजाने तुम्ही हे वावडिंगाचे दाणे आहे ते थोडे जास्त टाकू शकता. आता या वावडिंगाचे जर दाणे जास्त झाले, तर काय होईल की त्याचा जो रंग आहे हलकासा बदलतो, बाकी चवीमध्ये इतका काही फरक पडत नाही. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, एक तर तुम्ही हे दाणे असेच्या असेच टाकून द्या. पाणी गरम झालं, थंड झालं की मग ते पाणी गाळून घ्या किंवा ते दाणे काढून टाका. किंवा मग तुम्ही एक पोटली बनवू शकता. कापडामध्ये वावडिंगाचे दाणे बांधून मग ती पोटली जी आहे ती यामध्ये सोडू शकता. म्हणजे ते काय मग तुम्हाला ते काढायसाठी इझी होईल. हा एक दुसरा ऑप्शन आहे. तर कसं करायचं हे तुम्ही ठरवा. सोन्याचा जो आहे तो तुम्हाला पत्राच वापरायचा आहे. अंगठी, कानातलं किंवा चेन असं काही वापरायचं नाही. सो आपल्याला वावडिंग का बरं टाकायचं आहे याचं सुद्धा कारण आहे. वावडिंग टाकण्याचा हा फायदा आहे किंवा वावडिंगचा हा फायदा आहे, हे एकंदरीत कृमीनाशक आहे. कृमीनाशक म्हणजे जे जंत असतात ना, त्याला त्याचं वावडिंग जे आहे त्याचा नाश करतो. सो जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये त्याला टाकाल आणि उकळवाल, तर वावडिंगचा अर्क त्याच्यामध्ये उतरणार आणि जे जंत आहे त्यांचा नाश होईल, जर पाण्यामध्ये जंत असतील तर. सो वावडिंगचा हा उपयोग आहे आणि सोबत आणि वावडिंग जे आहे ते मुलाच्या विकासासाठी किंवा गर्भाच्या विकासासाठी सुद्धा मदत करत असते. वावडिंग जे आहे ते पचनाला मदत करते. कृमीनाशक आहे, मी आता सांगितलं, पचनाला मदत करते, कृमीनाशक आहे आणि सोबत रक्त शुद्ध करण्याचं काम सुद्धा जे आहे ते वावडिंग करत असते. खरं तर पाणी प्यायचे हे नियम आपण सगळ्यांनीच पाळायला पाहिजे, पण नाही, कमीत कमी ऍटलीस्ट गर्भारपणात तरी किंवा म्हणजेच की प्रेग्नंट लेडीजनी तरी सुद्धा पाळायलाच पाहिजे की जसं जेव्हाही तुम्हाला पाणी प्यायचं आहे खाली बसून किंवा टेबलवर खुर्चीवर बसूनच पाणी प्या, की कमीत कमी जे तुमच्या गुडघ्याला किंवा पायाला दुखणं आहे ते येणार नाही त्याच्यामुळे. नॉर्मली सगळ्यांनी करायला पाहिजे, आम्ही तर नॉर्मलीच करतो, पण ऍटलीस्ट जर तुम्ही ही सवय आपल्या प्रेग्नन्सीमध्ये जर लावली तर समोरच्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला कामी येईल. सो एक पाणी पिण्याचा हा एक नियम आहे जो आपण पाळला पाहिजे. आणि पाणी जर तुम्हाला प्यायचं आहे तर तुम्ही जेवण करायच्या 1 तासाआधी पाणी प्या किंवा जेवण झाल्याच्या 1 ते 1.5 तासानंतर पाणी प्या. म्हणजे जेवण पचण्यासाठी मदत होते. जर तुम्ही लवकरच पाणी घ्याल तर अग्नी मंद होते आणि अग्नी जर मंद झाली तर तुम्हाला जेवण लवकर पचणार नाही. आणि गर्भारपणामध्ये जेवण पचायला खूप महत्वाचं असते. आणखी जर गॅसेसचा प्रॉब्लेम झाला तर आपण अजून वरचेवर औषध घेऊ शकत नाही. म्हणून जेवण करताना जास्त पाणी घ्यायचं नाही आणि जेवण झाल्यानंतर 1 ते 1.5 तासांनी पाणी प्यायचं असते. सो अशा काही छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करा आणि आपली प्रेग्नन्सी सुखरूप आणि चांगली करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.